जगात सगळ्या गोष्टींचा बाजार भरला, पण 2 गोष्टींचा बाजार कधीच भरणार नाही, आई आणि बापाच्या प्रेमाचा. जे कधीच तुम्हाला मार्केटमध्ये बाजारमध्ये कधीच विकत भेटणार नाही, ते 2च गोष्टी आहे, एक आईचं प्रेम आणि दुसरी गोष्ट बापाचं प्रेम. एकदा जीवनातील आई निघून गेली की मायेचा सागर आटला, आणि जीवनातला बाप निघून गेला की धैर्याचा सागर आटला. ऐका ना, कधी कधी बाप समजून सांगत असताना, कधी कधी बाप गात असताना, कधी कधी बाप सांगत असताना आम्हाला सहज तो बाप आत्तापर्यंत सहजासहजी कळाला नाही. का कळाला नाही माहिती आहे का? त्याचं कारण कधीतरी बापाला आम्ही सहज 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 म्हटलो, आमचा बाप किती रागवतो, आमचा बाप किती बोलतो, आमचा बाप किती ओरडतो, आमचा बाप तापट आहे, आमचा बाप व्यसनी आहे, आमचा बाप रागावणार आहे, आमचा बाप रागीट आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तो तापट, तोच व्यसनी, तोच रागावणारा बाप ज्या दिवशी नाहीचा होतो ना, ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला, त्याला विचारा बाप नावाचं अस्तित्व काय असतं. पत्र्याचं घर असावं, त्या पत्र्याच्या घरामध्ये 4 माणसं जेव्हा पत्र्याच्या घरात राहतात ना, तर असं आभाळ दाटून आलं, विजांचा जर कडकडाट झाला आणि काका पाऊस जर पडायला लागला ना, वादळ सुटलं ना, तर पत्र्याच्या घरामध्ये ते 4 माणसं राहतात. वादळ सुटलं, पाऊस पडायला लागला की पत्रा वाजायला लागतो, आणि पत्रा वाजायला लागला की घरातली माणसं म्हणतात, काय डोक्याला ताण आहे या पत्र्याचा, किती वाजतो हा पत्रा. पाऊस पडायला लागला की पत्रा वाजतो, घरातले माणसं म्हणतात, किती वाजतो हा पत्रा, शांत बसू देत नाही. थोडाही वादळ आला की धडधड धडधड धडधड, या पत्र्यामध्ये काही खरं नाही, काही उपयोगाचा नाही हा पत्रा, किती वाजतो हा पत्रा. ऐका ना, थोडंही वादळ आलं की पत्रा वाजतो, घरातली माणसं म्हणतात, पत्रा किती वाजतो, किती डोक्याला ताण आहे. पण ऐका, एक दिवस असं वादळ येतं की त्या वादळामध्ये तोच वाजणारा पत्रा उडून जातो, आणि ज्या दिवशी तो वाजणारा पत्रा उडून जातो ना बाबा, त्याच दिवशी तेच घरातले 4 माणसं, जेव्हा पाऊस येतो, जेव्हा ऊन पडायला लागतं आणि जेव्हा वादळ येतं, ते वादळ यांना स्पर्श करतं, तो पाऊस यांना स्पर्श करतो, आणि त्या उन्हाचे चटके जेव्हा यांना बसतात ना, तेव्हा त्याच 4 माणसाच्या मुखातले शब्द असतात, पत्रा वाजत होता गड्या, पण रक्षण करत होता. पत्रा वाजत होता, पण पत्रा आम्हाला सांभाळत होता. पत्रा वाजत होता, पण पत्रा आम्हाला सांभाळत होता, रक्षण करत होता. ज्या दिवशी तो वाजणारा पत्रा निघून जातो ना, त्या दिवशी कळतं, पत्रा जरी वाजत होता तरी आमच्या सगळ्या कुटुंबाला सांभाळत होता. त्या पत्र्याला सामान्य समजू नका, तो पत्रा आमच्या घराचा बाप आहे. कधीतरी आमचा बाप रागवतो, आम्ही चुकलं की बोलतो, कधीतरी तो पत्रा नावाचा बाप, तो पत्रारूपी बाप धाडधाड करतो, वादळ आलं की रागवतो. पण ऐका ना, ज्या दिवशी तो पत्रारूपी बाप आमच्या घरातला उडून जातो ना, त्या दिवशी कळतं बाप नावाचं अस्तित्व काय असतं. तो आमच्या घरातला बाप असतो. म्हणून कधी कधी बाप समजून घेताना त्या बापाला सर्वसामान्य समजू नका. बाप कोण असतो याची किंमत त्यालाच कळेल ज्याच्या जीवनातला करता बाप निघून गेला. बाप जागतो म्हणून घरा झोपता खुशाल, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपता खुशाल. म्हणून त्यालाच किंमत कळेल ज्याच्या घरातला बाप निघून गेला. जोपर्यंत तुमच्या घरात वयोवृद्ध बाप असू द्या, तो रोग आजारी असू द्या, तो रोगाने ग्रस्त असू द्या, तो थकलेला असू द्या, तो कोपऱ्यात बसलेला असू द्या, पण ऐका ना, कोपऱ्यात बसलेला बाप असेल तरी त्याचं अस्तित्व आहे. म्हणून बाप समजून घ्या. आणि तुमच्या आमच्या जीवनातली आई कोण असते माहिती आहे? देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये काळजी घ्यायला येणं 24 तास शक्य नाही, म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये पाठवलं जातं. त्या विभूतीला आई असं म्हणतात. आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, दोघांचा जिथे संगम होतो ना, ती आई असते. म्हणून ती आई सामान्य नाही. कधीतरी 10 वर्ष आईशी न बोललेले महाशय पाहिले. आईशी बोलत नाही मी, पण ऐका ना, पुत्र कुपुत्र होईल, माता कुमाता होत नाही. ज्या दिवशी आई डोळे झाकते ना, त्या दिवशी 10 वर्ष बोलत नव्हता, त्याचे डोळे उघडले. अरे, जिनं जन्माला घातलं, जी ओल्या जागेवरती झोपली, जिनं सांभाळलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, 10 वर्ष झाली तिच्याशी बोललो नाही, आज तिनं कायमचे डोळे बंद केले आणि याचे डोळे उघडले. कोण होती आई? आणि मग हा आईला म्हणायला लागला, आई, हे आई,
अग आई रुसलीस का बोलना, रुसलीस का बोलना, रुसलीस का बोलना. दादा, आई कधी रुसत नाही आणि ज्या दिवशी रुसते ना त्या दिवशी ती दिसत सुद्धा नाही. म्हणून जोपर्यंत माय रुसलेली नाही ना तोपर्यंत तिच्याशी बोला. जिवंतपणी ती कधी रुसत नाही, पण आयुष्याच्या शेवट जेव्हा डोळे बंद करते ना तेव्हा ती पुन्हा कधी दिसत नाही. तू कितनी अच्छी है, तू कितनी प्यारी है, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, कि ये जो दुनिया है कि नहीं कांटों का तू फुलवारी है. ओ माँ, दुख न लागे माँ तेरी अखियाँ, जागी है मैया तू सारी सारी रतिया, कि मेरी निंदिया पे तेरी निंदिया भी तूने वारी है. ओ माँ, ओ माँ. ती आई असते. आणि ऐका ना, ती कोण असते माहिती आहे? माँ बच्चों की जान होती है, माँ बच्चों की जान होती है. किस्मत वाले होते हैं वो जिनकी माँ होती है, किस्मत वाले होते हैं वो जिनकी माँ होती है. तू कितनी सुंदर है, तू कितनी शीतल है, हो प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, तू कितनी अच्छी है, हो तू कितनी भोली है, ओ प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ. ती तुमच्या आमच्या घरातली आई असते दादा. म्हणून ती आई कधी कधी समजून घ्या. एक सांगू, जाताना एकच उदाहरण देईल. सर्कस पाहिली का कधी? पाहिली सर्कस? त्या सर्कसमध्ये एक खेळ असा असतो, एक पोरगी असते, एक मुलगी असते आणि ती मुलगी, तिच्याकडे 5 बॉल असतात. कधीतरी निरीक्षण करा, तिच्याकडे 5 बॉल असतात. त्याच्यामधले 3 प्लास्टिकचे असतात आणि 2 काचेचे असतात. 5 बॉल वर फेकते, झेलते, वर फेकते, झेलते. पण तिचं निरीक्षण करा, ती काचेच्या 2 बॉल जास्त जपते. प्लास्टिकचे पडला तरी हरकत नाही, पण काचेचे बॉल मात्र पडू देत नाही. का पडू देत नाही? तिला माहिती आहे, प्लास्टिकचे पडले तर पुन्हा उचलता येईल, काचेचे जर पडले तर फुटतील, पुन्हा उचलता येणार नाही. हे जे 5 बॉल आहे ना, ती सर्कसवाली मुलगी आहे ना, तर ऐका ना, जीवन ही सुद्धा एक सर्कस आहे. आपण ती सर्कस खेळतोय आणि सर्कस खेळत असताना आपल्या हातामध्ये 5 बॉल आहे. कोणते कोणते माहिती आहे? 3 प्लास्टिकचे आणि 2 काचेचे. कोणते कोणते? प्लास्टिकचे बॉल तुमची संपत्ती, गेली ना मिळेल. प्लास्टिकचा बॉल तुमची सत्ता, गेली ना मिळेल. प्लास्टिकचा बॉल
तुमचं नाव मिळेल, कमवता येईल तुम्हाला, पण काचेचे 2 बॉल, एक आहे तुमचं आरोग्य आणि दुसरा बॉल आहे तुमचं कुटुंब. हे 2 काचेचे बॉल आहे बाबा. तुमचं आरोग्य गेलं ना, कोटी रुपये खर्च करा, गेलेलं आरोग्य तुम्हाला पुन्हा मिळत नाही. शरीर गेलं ना, तुमचं गेलं, किती पैसे द्या, कोणत्या डॉक्टरच्या ताब्यात जा, नाही मिळत पुन्हा निरोगी शरीर. आणि दुसरा बॉल आहे तुमचं कुटुंब. एकदा तुमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं ना, ते पुन्हा नाही बसवतात. एकदा तुमचं कुटुंब संपलं ना, ते नाही पुन्हा उभं करता येत. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला प्लास्टिकचे बॉल नाही जपता आले, नाही सत्ता जपता आली, नका जपू. नाही संपत्ती जपवता आली, नका जपू. मिळवाल तुम्ही पुन्हा. नाही तुमचं नाव जपता आलं, नका जपू. मिळेल तुम्हाला पुन्हा मिळेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 2 गोष्टी मात्र जपल्याशिवाय राहू नका. एक आहे तुमचं कुटुंब आणि दुसरं आहे तुमचं आरोग्य. आरोग्य गेलं, नाही मिळणार. कुटुंब उद्ध्वस्त झालं, पुन्हा उभं नाही करता येणार. म्हणून 24 तासापैकी 10 तास नका देऊ परिवाराला, 2च तास द्या. फक्त एक गोष्ट पाळा, जिस घर में भजन और भोजन दोनों एक साथ होते हैं, उसे घर नहीं उसे स्वर्ग कहते हैं. नका 4 तास देऊ, नका 8 तास देऊ, फक्त एवढा वेळ द्या. घरामध्ये आलात ना, तर भजन सगळ्यांनी एकत्रित करा. तेवढा वेळ मात्र सगळ्यांनी एकत्रित बसा. आणि ऐका ना, भोजन सगळ्यांनी एकत्रित करा. घरातली माणसं जेव्हा एकत्र भोजन करतात आणि घरातली माणसं जेव्हा एकत्र भजन करतात, याच्यापेक्षा तुमच्या घराचा मोठा स्वर्ग नाही. एवढ्या गोष्टी पाळा, कारण आपलं गेलेलं कुटुंब पुन्हा नाही येत महाराज. गेलेली माणसं पुन्हा भेटणार नाही. अरे जिजा आई पुन्हा दिसणार नाही समंद्र परिवाराला. आणि म्हणून या आईच्याच ऋणातून ऋणातीत होण्यासाठी या परिवाराने केलेला हा सोहळा. तुकोबराय म्हणतात, काळ नेण्यासाठी येणार आहे, सावध व्हा, बाता भरून ठेवा. तुका म्हणे काळा
तोंडावरी भातावरा हरी रामबाणे नासिवंत आठी प्रियापुत्र धन बीज ज्याचा सीना त्याची फळ सेवेला गोड अशी साथ करणारे विनेकरी बाबा मनापासून धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा बाबांसाठी. उपस्थित असणारे सर्व आपले ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी म्हणजेच माझे पती वैकुंठवासी हरिभक्तपरायण भागवताचार्य वारकरी रत्न अनिलजी महाराज जमदडे महाराजांनी आणि आम्ही सुरू केलेली ही छोटीशी वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र वडगाव बल्ले या ठिकाणी गेल्या 10 वर्षांपूर्वी छोटीशी 35 मुलांपासून सुरू केलेली ही वारकरी शिक्षण संस्था आज 250 मुलांपर्यंत येऊन पोहोचली आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादातून. आपल्या सर्वांचं असणारं सहकार्य, आपल्या सर्वांचे असणारे शुभ आशीर्वाद. आणि म्हणून बरेच जण मला विचारतात की माई तुम्ही कसं एवढं 250 मुलं सांभाळतात. मी नेहमी एक उत्तर देत असते, 250 मुलं मी नाही सांभाळत दिवटे काका, 250 मुलं मला सांभाळतात. यांना सांभाळणारे मी नाही, हे मला सांभाळतात. यांनी मला उभं राहायला बळ दिलं, यांनी उभं राहण्यासाठी ताकद दिली. आणि म्हणून हे सगळी लेकरं मायबापावर काय प्रेम करतील तेवढी लेकरं माझ्यावर प्रेम करतात, तेवढे मला जीव लावतात. आणि याचा मला अभिमान आहे, याचा मला आनंद आहे. आणि या आनंदा एक सांगू का, जगातले सगळे सुख फिकी पडतात कधी, जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकराने पखवाद वाजवावा. जगातली सगळी सुख फिकी पडतात जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकराने गायन करावं. जगातली सगळी सुख फिकी पडतात कधी, जेव्हा आपल्या डोळ्यासमोर शिकायला आलेल्या आपल्या एखाद्या लेकरानं आपल्या डोळ्यासमोर कीर्तन करावं. तेव्हा जगात
घरातल्या सगळ्या सुखांचा विसर पडतो आणि म्हणून ही 250 लेकरं तेवढ्या उत्साहामध्ये, तेवढ्या आनंदामध्ये आणि फार जिव्हाळ्यानं सांभाळतात महाराज. हे सगळे लेकरं या ठिकाणी उपस्थित आहे. गायनाचार्य गोड असं ज्यांनी गायनाची साथ केली, गोड अशी चाल ज्यांनी गायली, आपल्या संस्थेतील कुलान महाराज शिंदे, तसेच आपले सिद्धेश महाराज दवंगे. जोरदार टाळ्या होत्या लहान लहान लेकरांसाठी. ज्यांनी गोड अशी गायनाची साथ केली दादाभाऊ महाराज, गोड अशी साथ केली दादाभाऊंसाठी जोरदार टाळ्या होत्या. आणि आपल्या सवंद्रे परिवाराचं भूषण गोड असं मृदंग वाजवतात. बऱ्याच वेळेला माझ्यासोबत कीर्तनाला वाजवायला येतात आमचे दर्शन महाराज सवंद्रे. जोरदार टाळ्या होत्या आमच्या दर्शनासाठी. आणि ज्यांनी या लेकरांना घडवलं महाराज असल्यापासून तर आजपर्यंत या लेकरांना तेवढ्याच तळमळीने शिकवण्याचं कार्य जे करतात आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तपरायण रमेश गुरुजींसाठी जोरदार टाळ्या होत्या. आणि सोबत असणारे आमचे यश दादा आहेत. आमचे एक चोपदार तिकडे गेले गरमाटामुळं, पण दुसरे चोपदार या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या संस्थेतीलच विद्यार्थी उपस्थित असणारे सर्व बाबा वारकरी मंडळ आपल्या तालुक्यामध्ये फार निष्ठेनं परमार्थ करतात. चांदवड तालुका म्हणजे निष्ठावान परमार्थ जपणारा हा तालुका आहे. उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी, खाली बसलेले सर्व वारकरी मंडळ, निष्ठेनं परमार्थ करणारी साधक मंडळी, आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. बोलता बोलता चुकलं असेल माझ्या अज्ञानी बुद्धीचा दोष, बरोबर ते श्री गुरूंचा आशीर्वाद. ज्यांनी गोड अशी ऑपरेटिंग केली, आवाज कमी करा की वाढवा सांगायचंही काम पडलं नाही. मोरया साऊंड सिस्टीम, जोरदार टाळे होत्या मोरया भाऊ सिस्टीमसाठी. गोड ऑपरेटिंग केली, कारण लॉन्समध्ये सहज एवढं ऑपरेट करणं आवाज शक्य होत नाही, पण गोड ऑपरेटिंग केली, मनापासून धन्यवाद. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी शूटिंग केली आहे असे असणारे मराठी वक्ता या चॅनलचे सर्व आमचे भाऊ, जोरदार टाळे होऊ द्या भाऊंसाठी. गोड त्यांनी ही शूटिंग ऑपरेटिंग केली आहे. आणि आपल्याला नक्कीच हे कीर्तन कधीही आठवण आली की बघायला भेटेल आणि आपण नक्कीच अवश्य बघू. म्हणून भाऊ मराठी वक्ता, मराठीच वक्ता नाही का, म्हणून मराठी वक्ता सगळ्यांपर्यंत पोहोचावा हा प्रयत्न घेऊन नेहमी कार्य करत असतात आणि गोड अशी शूटिंग काढत असतात. आमच्या भाऊंच्या मनापासून धन्यवाद. उपस्थित असणारे पुरुष मंडळ आपले सर्वांचे आभार, महिला मंडळ आपले सर्वांचे आभार. बोलता बोलता चुकला अज्ञानी बुद्धी समजा, बरोबर असेल ते माझे श्री गुरूंचा आशीर्वाद समजा. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित, सेवेला पूर्ण विराम.